उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील अलीजंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उस्मान मेहता मार्गावरील 3 मजली व्यावसायिक इमारतीला आज दुपारी भीषण आग लागल्याने मोठी जीवितहानी झाली आहे। या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। संबंधित इमारतीमध्ये एक मोठे कोचिंग सेंटर सुरू असल्याने दुर्घटनेच्या वेळी तेथे मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण इमारत धुराच्या विळख्यात सापडली। आगीच्या प्रचंड ज्वाला आणि दाट धुरामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला। जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी वरच्या मजल्यावरून थेट खाली उड्या मारल्या, त्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करत अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलेत आणि जखमींना उपचारासाठी किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले। तेथे जखमींवर युद्ध पातळीवर उपचार सुरू आहेत। या भीषण दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे। आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट झाले असून प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत। या घटनेमुळे संपूर्ण लखनौ शहरामध्ये शोककळा पसरली असून व्यावसायिक इमारतींमधील अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, एकमत डिजिटल, लखनौ।